जीवन अधिक निरोगी, अधिक सक्षम। आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन। विश्व स्वास्थ्यम भवतु। एरंड तेल सहज उपलब्ध होणारं, फारसं खर्चिक नसणारं, पण तेवढंच लाख मोलाचं। एरंड तेल म्हटलं की सगळ्यांना लक्षात येतं की पोट साफ करण्यासाठी, परंतु हे बहुगुणी एरंड तेलाचे अनेकही विविध फायदे आहेत। नमस्कार, मी डॉक्टर राजश्री वराडे आयु निर्माण हेल्थ फाउंडेशन मध्ये स्वागत करते। एरंड तेल वात कफग्न वातारी म्हटले आहे, कारण एरंडामध्ये असणारे अँटी इन्फ्लेमेटरी गुणांमुळे त्याचं बाह्य म्हणजे हलक्या हाताने त्याचं सुजलेल्या सांध्यांवर मसाज करावा, त्यामुळे त्याच्यामध्ये जी असणारी सूज आहे ती कमी होते। त्याचप्रमाणे आभ्यंतर पान देखील करावं। आमवातामध्ये एरंड तेलाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामध्ये आयुर्वेदामध्ये एरंडाला सिंहरूपी असं महत्त्व दिलेलं आहे। त्यामध्ये उदाहरण देताना आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की शरीरात असणारे वात, ज्याला हत्तींचा कळप असं म्हणूया, त्या हत्तीचा कळपाचा नाश सिंह म्हणजे एरंड तेल करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची शक्ती आहे। आमवातामध्ये एरंड तेलाचा उपयोग करताना बाजरीची भाकर करताना त्या कणकेमध्ये 2 चमचे एरंड तेल मळावं आणि लसणाची चटणी हे कॉम्बिनेशन अत्यंत लाभदायी ठरतं। त्याचप्रमाणे आभ्यंतर पान म्हणजे एरंड तेल 2 चमचे सकाळी उपाशी पोटी घ्यावं, परंतु हे एरंड तेल सुंठयुक्त असावं। हिवाळा चालू झालाय आणि जसजशी थंडी वाढते आहे तसतसं शरीरामध्ये रुक्षता निर्माण होते, त्वचा ड्राय पडायला लागले। कितीही मॉइश्चरायझर लावले किंवा कुठलंही बॉडी लोशन लावलं तरी स्किन ड्रायच होते। यासाठी आपल्या आयुर्वेदामध्ये एरंड तेलाचा उत्तम उपयोग होतो। त्यासाठी तीळ तेल व एरंड तेल यांचं मिश्रण तयार करावं व ते स्नानापूर्वी सर्वांगास लावावं, त्यामुळे कुठल्याही बॉडी लोशनची गरज पडणार नाही। त्याचप्रमाणे एरंड तेल हे सूक्ष्मगामी वयस्थापक म्हटले आहे, कारण ते सेल्सच्या आतमध्ये पेनिट्रेट होतं व त्यामुळे बोटॉक्स जे आपण सध्या ऐकतो आहोत त्यासारखं सुद्धा एरंड तेल काम करतंय व त्यामुळे ज्यांना वार्धक्यजन्य रिंकल्स यायला लागले आहेत त्यांनी एरंड तेलाचा हलका मसाज चेहऱ्यावर करावा, त्यामुळे म्हातारपणात येणारे जे चेहऱ्यावर ज्या रिंकल्स आहेत त्या कमी होतील। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना डोळ्याखाली काळी वर्तुळं असतात, त्यासाठी एरंड तेल व त्यामध्ये किंचित केशर टाकून ते मिश्रण छान फेटून घ्यावं व ते हलक्या हाताने रात्री झोपताना डोळ्याखाली त्याचा सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करावा, यामुळे डोळ्यांखालची जी काळी वर्तुळ आहेत ती कमी होतील। हिवाळ्यात डोक्यामध्ये डॅन्ड्रफ म्हणजेच कोंडा खूप होतो व त्यामुळे केस गळती अधिक वाढते, त्यासाठी केसांसाठी सुद्धा उत्तम एरंड तेल आहे। डोक्यातील डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी एरंड तेल, कडुनिंब तेल व किंचित कापूर टाकून गरम करून स्कॅल्पला म्हणजे डोक्याला चोळावा, 1 तास ठेवून नंतर हेअर वॉश घ्यावा, त्यामुळे डोक्यातील कोंडा कमी होईल। त्याचप्रमाणे केस जे निर्जीव वाटतात आहे, वृक्ष वाटतात आहे, त्यासाठी बदाम तेल आणि एरंड तेल यांचं मिश्रण केसांना लावावं, केसांना एक नवीन चकाकी येईल। हिवाळ्यात ओठ फाटणे ही एक कॉमन प्रॉब्लेम असतो व त्यासाठी एरंड तेल नाभीच्या ठिकाणी रात्री हलकं चोळावं, त्यामुळे ओठ फाटणं कमी होतील। त्याचप्रमाणे जळवात म्हणजे हातापायांना भेगा पडणे, एरंड हे अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे एरंड तेलाचा यात उत्तम उपयोग होतो। त्यासाठी एरंड तेलात किंचित हळद मिसळावी, छान फेटून घ्यावं व ही क्रीम रात्री झोपताना हातापायाच्या जळवातांवर लावावी, त्यामुळे उत्तम लाभ होतो। बऱ्याच स्त्रियांना पाळीमध्ये अत्यंत वेदना होतात, पोटामध्ये क्रॅम्प्स येतात, त्यासाठी एरंड तेल हे गर्भाशय संकुचित करणार आहे, त्यामुळे पाळी येण्याच्या 7 दिवस आधी एरंड तेलाचा अभ्यास म्हणजेच एरंड तेल रोज रात्री झोपताना 1 चमचा गरम पाण्यासोबत घ्यावं, त्यामुळे पाळीतील येणारा हा जो त्रास आहे तो कमी होईल। त्याचप्रमाणे लॅक्टेटिंग मदर म्हणजे ज्यांना बाळाला पाजताना दूध फारसे येत नाही त्यांनी सुद्धा एरंड तेलाचा हलका मसाज ब्रेस्टवर करावा, त्यामुळे मिल्क सिक्रेशन चांगलं होतं। तसेच प्रेग्नेन्सी नंतर ज्यांच्या पोटावर किंवा मांड्यांवर स्ट्राया पडलेला असतो म्हणजे स्क्रॅचेस झालेले असतात, त्यांना सुद्धा एरंड तेल लावल्यास उत्तम फायदा होतो। असा हा बहुगुणी एरंड तेलाचा वापर सगळ्यांनी आजपासूनच करावा। धन्यवाद।